नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही आलो आहे ठाण्याच्या दुर्गेश्वरीला। त्याचा प्लॅन होता ठाण्याची दुर्गेश्वरी करायचा। आज आहे दसरा, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आज मार्केट देखील फुल भरलेला आहे। तर रात्रीचे 2 वाजता ठाण्याला जी गर्दी आहे ती देखील जास्तच आहे। तर रात्री 2 वाजता दुर्गेश्वरीचा प्लॅन होता, तो आता मी दुर्गेश्वरी करतोच आहे। तुम्हाला दुर्गेश्वरीचं स्वरूप देखील दाखवतो। दिघे साहेबांनी, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी या देवीची स्थापना केली होती, तेच आपण आता बघूया। तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 2 आणि तुम्ही गर्दी पाहू शकता। ॲक्च्युली आज आहे दसरा, दसऱ्यामुळे आज इथं मार्केट देखील भरलेलं आहे आणि आपण चाललो ठाण्याच्या दुर्गेश्वरीला। हा दिवाळीचा आता कशाला पोहे विकतोय? तिकडे जाऊया। मस्त येतं घरी जा। मित्रांनो, हे आहे दुर्गेश्वरीचा सेटअप। मंडप खूपच छान असा यांनी उभारलेला आहे। तुम्ही पाहाल तर मनमोहक असं हे दृश्य आहे सेटअपचं। आणि आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय। गाभाऱ्यात प्रवेश करताना मी तुम्हाला दाखवेन आपल्या दुर्गेश्वरीचं स्वरूप। देव 2 मिनिटं खाली बस। तर मित्रांनो, जवळजवळ 15 ते 20 मिनटं आम्ही थांबलो होतो गेटवर। तर स्ट्रगल करत होतो गेटच्या आतमध्ये येण्यासाठी, कारण की आज आहे शेवटचा दिवस, दसरा आहे, त्यामुळे गर्दी तर खूपच दिसते। आता स्ट्रगल करून आम्ही आता सध्या तर मंडपात पोहोचलेलो आहे। आमचे अजून मित्र येतातच आहेत। तर आम्ही तर हे आहेत रणजितजी, यांच्यामुळे आपल्याला आतमध्ये यायला भेटलं आहे। तर आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करूया आणि दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊया। मित्रांनो, झालं आहे आमचं दुर्गेश्वरीचं दर्शन। जवळजवळ आम्ही अर्धा तास लाईनीत उभे होतो। दर्शन झालेलं आहे। गर्दी तुम्ही पाहू शकता। आज आहे दसरा आणि शेवटचा दिवस आहे, विसर्जन आहे उद्या, त्याच्यामुळे दुर्गेश्वरीला खूप गर्दी आहे। तर आज आम्ही दर्शन झालेलं आहे। आता आम्ही चाललो होतो घरी, कारण की आता वेळ पण खूप झालेली आहे। उद्या सकाळी आपल्याला दसरा देखील साजरा करायचा आहे। तर दसऱ्या देखील आपण ब्लॉग करायचे। तर आमचे निशूजी काहीतरी बोलत आहेत। खूप गर्दी आहे। आमचे 2 मित्र बाहेरच राहिले आहेत। आम्ही बघा 4 जण आतमध्ये आलेलो आहे।